नगर मनमाड रस्ता अजून किती बळी घेणार? नागरिकांचा संतप्त सवाल। राहुरी कॉलेज इथं झेंडावंदन करून घरी परत जात असलेल्या 2 कॉलेज तरुणांच्या दुचाकीला शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळेसमोर एका मालट्रकनं पाठीमागून जोरानं धडक दिल्यानं एक तरुण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी। तसंच दुसरा अपघात बस स्थानक समोर झाला असून त्यामध्ये 2 तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली। राहुरी तालुक्यातील गौटुंबा आखाडा येथील संकेत सखाराम बाचकर वय 18 वर्षे आणि श्रीकांत हापसे हे 2 कॉलेज तरुण दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8:30 वाजेदरम्यान राहुरी कॉलेज इथं झेंडावंदन करून दुचाकीवर आपल्या घरी परत जात होते। दरम्यान शहरातील गाडगे महाराज आश्रमशाळेसमोर त्यांच्या दुचाकीला TN29 BZ 3381 या नंबरच्या मालट्रकनं पाठीमागून जोरानं धडक दिली। यावेळी संकेत बाचकर हा दुचाकीवरनं पडून मालट्रकच्या चाकाखाली सापडला। मालट्रकचं चाक त्याच्या अंगावरून गेल्यानं तो जागीच ठार झाला तर श्रीकांत हापसे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। संकेत बाचकर हा लोणी इथं BSc ॲग्रीचं शिक्षण घेत होता तर श्रीकांत हापसे हा राहुरी कॉलेज इथं शिक्षण घेत आहे। या घटनेमुळे गौटुंबा आखाडा परिसरामध्ये शोककळा पसरली आहे। संकेत याच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार असून संकेत याचे वडील सखाराम बाचकर हे स्कूल बसवर चालक म्हणून काम करतात। यावेळी राहुरी बस स्थानक समोर दुसरा अपघात झाला। त्यामध्ये कानडगाव येथील प्रसाद शरद गागरे वय 18 वर्षे आणि सार्थक कैलास आहेर वय 19 वर्षे हे 2 तरुण दुचाकीवर कानडगाव येथून डोंगरगड येथे जात होते। दरम्यान राहुरी बस स्थानक समोर त्यांच्या दुचाकीला एक आयशर टेम्पोनं जोरानं धडक दिली। यामध्ये प्रसाद गागरे हा गंभीर जखमी झाला तर सार्थक आहेर हा किरकोळ जखमी झाला। शहरामध्ये 2 ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये एक कॉलेज तरुण जागीच ठार तर 3 जण गंभीर जखमी झालेत। या घटनामुळं मयत आणि जखमी तरुणांच्या नातेवाईकांनी तीव्र संताप व्यक्त करत नगर मनमाड राज्य महामार्ग आणखी किती बळी घेणार असा प्रश्न उपस्थित केला आहे। प्रतिनिधी जालिंदर ढोकणे, न्यूज टुडे 24 राहुरी।